जानकी जीवन स्मरण जय 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 रघुवीर समर्थ। दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दन दीपो हरतु मे पापम दीपज्योतिर्नमोस्तुते। विष्णू स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम पुणे संयुक्तरित्या आयोजित वेदांत मंथन या शिबिरासाठी मी अपूर्वा राऊत तुम्हा सर्वांचं स्वागत करते। गेल्या 1.5 महिना मी आपल्या सर्वांच्या संपर्कात आहे। आज आपली सर्वांची इथे प्रत्यक्ष भेट झाली हा अत्यंत आनंदाचा असा क्षण आहे। या उपक्रमासंदर्भात परमपूजनीय आदरणीय योगेश बुवा रामदासी यांना वंदन करू इच्छिते। केवळ त्यांच्याच संकल्पामुळे आणि सर्व प्रकारच्या सहकार्यामुळे हे शिबिर आज या ठिकाणी संपन्न होत आहे। याचबरोबर या शिबिराची मूळ संकल्पना ज्यांची आहे ते भीष्म स्कूलचे आमचे प्राध्यापक फाटणी आदरणीय श्री प्रणव गोखले सर यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते। त्यांच्याच कल्पनेतून वेदांत शिबिराची सगळी आखणी झालेली आहे। त्या सक्रिय सहयोगातून हे शिबिर येथे प्रारंभ होत आहे आणि माझी लाडकी ताई आणि अत्यंत सक्रिय असलेली श्री समर्थ सेवा मंडळाची कार्यकर्ती ॲडव्होकेट मुंगाताई विवरकर हिचा सुद्धा हे वेदांत शिबिर आयोजित करण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे। सर्व प्रकारचे नियोजन सहकार्य आणि त्याचबरोबर श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड आणि भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम पुणे या दोन्ही संस्थांच्या दरम्यान समन्वय साधण्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण काम तिने केले आहे आणि आज या शिबिरासाठी आपण इथे उपस्थित झालो आहोत। मी दोन्ही संस्थांच्या वतीने आपणा सर्वांचे स्वागत करते। 2020 साली पुण्यामध्ये परमपूजनीय स्वामी गोविंदगिरी महाराज आणि डॉक्टर विजय भटकर सर तसेच दिल्ली येथील डॉक्टर कपिल कपूर डॉक्टर वसंत शिंदे भाग्यलताताई पाटसकर इत्यादी अनेक मान्यवरांच्या चिंतन मंथनातून प्राध्यापक क्षितिज पाटुकले यांनी भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम या संस्थेची स्थापना केली आणि गेल्या 5 ते 6 वर्षांमध्ये सर्टिफिकेट डिप्लोमा मास्टर्स असे वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम आमच्या संस्थेने राबवले। अनेक प्रकारचे उपक्रम भीष्म राबवत असते। सज्जनगडावरच 2 वर्षापूर्वी भारताबाहेरील लहान मुलांसाठी बालशिबिर आयोजित केले होते। शिवतरगडीमधील आध्यात्मिक शिबिर असो किंवा अशा प्रकारचे अनेक उपक्रम भीष्म स्कूल राबवत असते। आज श्रीमद शंकराचार्यांच्या जयंतीच्या निमित्ताने वेदांत मंथन शिबिर हे आपण आयोजित केलेले आहे। यामध्ये श्रीमद शंकराचार्यांच्या जीवनाचा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि त्यांच्या अतुलनीय योगदानाचा अभ्यास होणे आणि त्यांचे कार्य समाजापर्यंत नेणे हा मुख्य उद्देश आहे। तसेच प्रमुख 10 उपनिषद जी आहेत याबद्दल आपल्या प्रासंगी अशा मार्गदर्शकांकडून मंथन करणे हा आपल्या या शिबिराचा मुख्य उद्देश आहे। आजच्या या मंगल प्रसंगाचा प्रारंभ आपण सर्वांनी सरस्वती वंदनाने करूया। सर्वांनी हात जोडा आणि माझ्यासोबत या आपल्या कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे, पण नेमका हा कार्यक्रम कशासाठी तर त्याचे प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करते श्री समर्थ भक्त योगेश बुवा यांना की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे।
जय जय रघुवीर समर्थ शुभा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. परमादरणीय गोखले सर, परमादरणीय भागवत सर आणि आपण सर्व मंडळी, आपल्या सर्वांना वंदन करतो. आपल्या सगळ्यांचं स्वागत दोन्ही संस्थांतर्फे ऑलरेडी ताईंनी केलेलं आहे. आपण इथे आज आचार्यांच्या ह्या पवित्र जन्मदिनी, पुण्यतिथी, जन्मदिन तर त्या निमित्ताने सज्जनगडावर म्हणजे पवित्र ठिकाणी, पवित्र दिन, पवित्र ठिकाण, अशा ठिकाणी पवित्र असणाऱ्या उपनिषदांचं चिंतन करायला एकत्र जमलेलो आहोत. पावित्र्याचा त्रिवेणी संगम आहे इथे. या संगमाचा आपल्याला सगळ्यांना अनुभव निश्चितच येणार आहे. जर माझं चिंतन समर्थांना अभिप्रेत असणाऱ्या तत्त्वज्ञानाप्रमाणे, शंकराचार्यांना असणाऱ्या किंवा संत मंडळींना असणाऱ्या तत्त्वज्ञानाप्रमाणे मी शुद्ध बुद्धीने करू शकलो तर मग मी करणार आहे का? 100% करणार आहे. कारण आपलं पाऊल म्हणजे आपलं चिंतन, त्याची दिशा इकडे तिकडे जाऊ नये ह्याचसाठी तर सगळे वक्ती इथे येणार आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. ह्या सगळ्या वक्त्यांनी तत्त्वज्ञानाचा उत्तम अभ्यास केलेला आहे आणि त्यांच्या अभ्यासातून, चिंतनातून एक छान वेगळी दिशा आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे याची नक्की खात्री आहे. ह्या सगळ्या चिंतनाला जोड म्हणून ह्या पवित्र वास्तूमध्ये आपण राहणार आहोत. इथे व्यवस्था जी आहे ती आपण गोड मानून घ्याल असा मला एक अंदाज आहे, अपेक्षा आहे. निश्चित आहे की निश्चित आहे वेदांताचं चिंतन म्हटल्यानंतर एक धीर गंभीरता असते. तर ती धीर गंभीरता चिंतनात असावी, चेहऱ्यावर नको. कारण माझ्या चेहऱ्यावर आनंद माझ्या बुद्धीमुळे प्रगट होत असतो, मनामुळे प्रगट होत असतो. ती मानसिक भावना आहे आणि मला काहीतरी अवघड असं मला समजावून घ्यायचंय अशा बैठकीने जर मी बसलो तर गडबड आहे. मला जे मुळात माहिती आहे त्याच्यातल्या काही बारकावे मला समजावून घ्यायचे आहेत. मी अज्ञानी निश्चित नाही, पण ज्या प्रकारे जितपत पाहिजे तितपत मी ज्ञानी नाही. म्हणून मला जणू काही म्हणजे ते रॉक क्लाइम्बिंग करतात ना, माहिती आपल्या सगळ्यांना, त्याचे दगड चढत जातात तर त्यांना ते मागे एक दोरी लावलेली असते. क्लाइम्ब आपल्यालाच करायचं असतो. क्लाइम्ब करण्यात दुसरी सहाय्यता नसते, पडल्यानंतर दोरीचा उपयोग असतो. तसे आपल्याला हे मार्गदर्शक आहेत की जे वरती पोचलेत आणि आपल्याला सांगतायत इकडे खास खड्डा आहे, तिकडे तुझं बोट राहणार आहे, इथे तुला वरती येता येणार आहे. चिंतन एवढंच आहे, सामर्थ्य आपलंच लावायचंय पण सहाय्य यांचं घ्यायचंय. तेव्हा आपल्याला सहाय्य आहे हे समजलं ना की बरं वाटतं की नाही. आता हे जे एकदम बरं वाटणं आहे ना ते आपल्या चेहऱ्यावर पण येऊ द्या. एवढाच मला सांगण्याचा मुद्दा आहे की याच्यामध्ये सिरियसनेस चिंतनात असावा, बाकी आपल्या व्यवहारामध्ये आनंद असावा. कारण आनंद हा बुद्धीच्या ठिकाणी प्रगट झालेला महत्वाचा गुणधर्म आहे, ज्याच्यामुळे बुद्धी ओपन होते. क्षमा करा, मी मराठी शब्द म्हणजे काय आहे, माझं शिक्षण ज्या भाषेत झालंय ना त्या भाषेचा गुणधर्म आहे. आणि अगदी खरं सांगतो, हे शब्द वापरले की पटकन समजतं की नाही. माझ्या बाजूने हो म्हणा बरं. गोखले सर अत्यंत इतकं शुद्ध आणि छान मराठी बोलतात, त्यांच्यासमोर मी हे सगळं करतोय, क्षमा करतो तर क्षमा मागतो, क्षमा बघा ना इतका गोंधळ आहे. तर हे सगळं सांगण्याचा मुद्दा, हे आपण कशासाठी आयोजित केलेलं आहे, कारण ह्या उपनिषदांचं जे आपल्याला देणगी इतकी महान आपल्या ऋषीमुनींनी काय दिलंय हेच मला माहिती नाहीये. मला ते जाणून घ्यायचंय की काय काय दिलंय आणि ते दिलेल्यामध्ये किती बारकावे आहेत. हे बारकावे माझ्या बुद्धीला कळायलाच पाहिजेत. मला
माझ्या घरावर पाटी लिहिता आली पाहिजे, गर्व से कहो हम हिंदू आहे ना, पाटी लिहितो आपण. पण मी हिंदू का आहे आणि व्हाय आय मस्ट बी प्राऊड ऑफ इट हे कळण्यासाठी इथे आलेलो आहोत आपण. ही महत्वाची बाब आहे. कारण हिंदू धर्म ह्याच्यामध्ये संस्कृतीचा जेवढा मोठा आयाम आहे तितकाच मोठा, किंबहुना त्याच्यापेक्षाही सरस असा तत्वज्ञानाचा आयाम आहे. हे तत्वज्ञान इतर कोणाकडेही नाही हे ठामपणे सांगू शकतो मी इथे बसून. हे तत्वज्ञानच नाही, कारण अद्वैत तत्वज्ञान सांगणारं आपलाच फक्त हा हिंदू धर्म आहे. मग इतर म्हणजे आता आपल्या ठिकाणी एकंदरीत 5 आहेत, द्वैताद्वैते, विशिष्टाद्वैते वगैरे वगैरे. पण तसं सुद्धा मांडणी नीटनेटकीपणाने इतर कोणाकडेही केलेली नाहीये, कारण त्यांच्याकडे मांडणी करण्यासारखं काही नाहीच आहे. आपल्याकडे बरंच काही आहे. प्रॉब्लेम असा आहे, बरंच काही आहे ते मला बरंचसं माहिती नाही. आता मला ते माहिती करून घ्यायचंय. सुरुवात करूया तत्वज्ञानापासून. आणि खूप बरं वाटलं आपल्या सगळ्यांकडे वही पेन आहे. कारण असं आहे, प्रवचन ऐकून आपण जाऊ शकतो, व्याख्यान ऐकून जाता येत नाही, ते घेऊन जावं लागतं, आहे की नाही. तर आता इथून घेऊन काय जायचंय, तर मला काय मिळालंय ना हे मी लिहून काढलं की नाही, तर मला काय मिळालंय ह्याचं विस्मरण झालं की आठवण्याची सोय मात्र आपल्या वहीमध्ये असणार आहे. हे खूप छान गोष्ट आहे. तेव्हा हे शिबिर जे आहे ते अभ्यासासाठीचं शिबिर आहे. म्हणजे माझा त्याच्यामध्ये प्रामाणिक अभ्यास व्हायला हवा. आणि अभ्यास करून घेणारे शिक्षक ना तुम्हाला सांगतो मजबूत आहेत. कारण मी यांचा एक वर्ग अटेंड केलेला आहे भीष्म स्कूलचा, तत्वज्ञानाचाच. आणि त्या वेळात गोखले सर म्हणा, बाकी सगळेच म्हणजे भीष्म स्कूलचे सगळेच प्राध्यापक इतके छान समजावून सांगतात की त्यांची स्तुती वगैरे करत नाही, मला प्रमोटिंग एजंट म्हणून नेमलेलं नाही. पण मी प्रामाणिकपणे सांगतो की मी अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे अभ्यास उत्तम होईल. अभ्यास करून घेण्यासाठी मात्र आपल्याला नम्र भावना हवी आणि ती आपण समर्थांना मागूया. की ससं आम्ही कायम सगळीकडे सांगत असतो, छान होईये. एक चरण सांगतो, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. खूप छान आहे हे. मला वेदांत नाही समजणार आहे, पण तुमच्या ठिकाणी आहे शक्ती मला समजावून देण्याची. बस मी आता नम्र होतो, एवढं मात्र करूया. जय जय रघुवीर समर्थ. उपनिषदे कशासाठी आहेत, हा सगळा अभ्यास कशासाठी करायचा आहे, वेदांत म्हणजे नक्की काय, तर ही सगळी विषयव्याप्ती समजून देण्यासाठी मी समर्थ भक्त प्रणवबुवा उखले यांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानातून आपली जी मूळ थीम आहे वेदांत मंथन त्याबद्दल सांगावे. यो जातो मरुदंशजक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तितरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरु. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जानकी जीवनस्मरण जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. आदरणीय योगेश बुवा, आमचे सुहृदवर्य अनिकेतजी भागवत आणि इथे सभागृहामध्ये विराजमान असणारे ज्ञात अज्ञात असे उपनिषद वेदांत रसिक जे इथे स्थूलात सूक्ष्मात त्या सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्या तपोबलामुळे आपण इथे आज येऊ शकतोय त्या साक्षात महारुद्र रूप समर्थांना, कल्याण स्वामींना आणि नंतर समर्थांचं कार्य जे कुठेतरी विलुप्त होऊ पाहत होतं ते पुन्हा समाजाभिमुख करणाऱ्या भगवान श्रीधर स्वामींना ही सुमनांजली अर्पण करतो आणि आपल्या चिंतनाला प्रारंभ करतो. आपण या शिबिराला किंवा या उपक्रमाला जे नाव दिलेलं आहे ते आहे वेदांत मंथन शिबिर. याच्यात मंथन नेमकं कसलं आहे? आपण गीता बऱ्याच जणांनी वाचलेली असेल आणि गीतेचं ध्यान जे सुरुवातीला सांगितलं जातं त्या गीता ध्यानामध्ये एक श्लोक आहे, सर्वोपनिषदो गावो
दुग्धा गोपालनंदन पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. आता दुग्धम गीतामृतम महत् असं जरी म्हटलं तरी त्या दुग्धाचा अमृताचा पुन्हा लोण्याचा गोळा त्यातनं काढायचा असेल यावं लागतं. मग हे मंथन कसलं आहे तर ते वेदांत विचारांचं मंथन आहे. हा वेदांत विचार काय आहे तर वेदांताला 3 प्रस्थानं, 3 ज्याला पायऱ्या असं म्हणूया, आधारस्तंभ म्हणूया,